नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण इंटरचेंज ऑफ सेंटेन्सेस, चेंज ऑफ व्हॉइसेसचाच भाग पुढचा पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण साध्या भविष्यकाळाचे जे वाक्य असतात, कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोगाचे, तर ते कशा प्रकारे केले जातात, त्याचे नियम काय ते पाहणार आहोत. ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य बघा. आय शाल डू धिस वर्क. मी हे काम करेल. पॅसिव्ह. धिस वर्क विल बी डन बाय मी. माझ्याकडून हे काम केले असेल. पुढचं वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसचं. ही विल नॉट बीट हिज फ्रेंड. पॅसिव्हचं वाक्य. हिज फ्रेंड विल नॉट बी बिटन बाय हिम. पुढचं वाक्य ॲक्टिव्हचं. विल दे कॉल अस टुमारो. पॅसिव्ह व्हॉइस. शाल वी बी कॉल्ड टुमारो बाय देम. ॲक्टिव्हचं वाक्य. वेन विल यू रीड द लेटर. पॅसिव्ह. वेन विल द लेटर बी रीड बाय यू. आता इथे सूचना महत्त्वाच्या पॉईंट लक्षात घ्या की साध्या भविष्यकाळाचं जे वाक्य असतात त्याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करत असताना किंवा त्यांचे पॅसिव्ह व्हॉइस बनवत असताना क्रियापदाच्या तिसऱ्या रूपापूर्वी विल बी किंवा शाल बीचा वापर अवश्य करावा. आय आणि वी असेल तर यांच्या सोबत शाल बी उदाहरण 1, 2 व 3 नीट समजावून घ्या. तसंच उर्वरित सर्व कर्त्यांसोबत म्हणजे सब्जेक्टसोबत काही विल बीचा वापर होईल किंवा केला जाईल. लक्षात आलं? आशा करतो की मी दिलेली माहिती आपल्याला समजली असेलच. आता एक्सरसाइज देतोय ती सॉल्व करा. चेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू पॅसिव्ह व्हॉइस. I shall love him. We will not beat. हे वाक्य जरा गडबड आहे. मी पुढचं वाक्य घेतो. पहिलं वाक्य. I shall love him. He will not beat me. They will never do it. You will not give him your pen. My father will not wash his clothes. Will the peon ring the bell? Will the girl not sing a song? Why will he beat you? When will he call his friend? आशा करतो की मी दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच समजली असेल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. हा भाग 15वा आहे. धन्यवाद.